प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता सत्यासोबत टेरेसवरती बोलत असते. सत्य आणि मंजू दोघांच्या गप्पा चालू असतात. आता सत्य म्हणत असतो, वाघमारे खरंच ना, बरं झालं आता आपण दोघं एकत्र आलो आहोत. तर आता लगेच मंजू म्हणते की हो सत्या, पण हे बघ आता तुला खूप सावध राहावं लागेल. कुणी हे नाही केलं पाहिजे, तुला कोणी बघितलं नाही पाहिजे, कुणाला कळलं नाही पाहिजे तू आहे म्हणून. तर आता सत्य म्हणतो की हो, मी पूर्ण सावध राहणार आहे वाघमारे, तुम्ही काळजी करू नका. आणि आता मंजू म्हणते की सत्य, मला तुझ्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे आता, मी तुला नाही सोडणार सत्य आता, असं म्हणत असते. सत्य म्हणतो, वाघमारे आपण असं काही नाही करू शकत आता, असं कसं काय करू शकतो, विचार करा ना तुम्ही. अहो आपल्याला कोणी बघल, थोडे दिवस थांबा ना तुम्ही, थोडे दिवस स्वतःवर ताबा ठेवा ना. तर आता मंजू म्हणते की वा, अरे सत्य किती दिवस आता असं करणार आहोत आपण, किती दिवस झाले तुझ्यापासून मी लांब राहणार आहे. विचार कर ना सत्य, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे सत्य, मला नाही माहिती काही, असं मंजू म्हणते. तर आता सत्य म्हणतो, वाघमारे तुम्ही ऐकून घ्या ना माझं. तर आता मंजू काहीच ऐकून घेत नसते. तर आता सत्या बोलतो की वाघमारे, हे बघा शांत व्हा तुम्ही, मी काहीतरी करतो. तर आता मंजू म्हणते, मला नाही बोलायचं तुझ्यासोबत सत्या. आणि मंजू चिडती आणि तिथून निघून जाते. आणि सत्या हसायला लागतो आणि म्हणतो की वाघमारे किती चिडता ना तुम्ही, खरंच खूप भारी, मला असंच स्वभाव खूप आवडतो तुमचा, असं म्हणतो. तर इकडे आता सगळेजण जेवण करत असतात. आता मंजू सगळ्यांना वाढते. सत्याला मंजूच्या हातचं जेवण खूप आवडतं, म्हणजे ते काकांना. आणि ते काका म्हणतात की एक नंबर जेवण बनवलंय तुम्ही, असं म्हणत असतात. तर इकडं सत्य आणि मंजू एकत्र आलेलं, त्यांच्या घरात कॅमेरा आहे हे सत्य आणि मंजूला माहीतच नसतं. आता हे सगळं सत्य त्या आर्यनपर्यंत पोहोचल, कारण की आता आर्यन त्या कॅमेऱ्यामध्ये लॅपटॉपवर बघू शकतो की मंजू त्या माणसाला मिठी का मारते आणि तो सत्य आहे. हे बघायला आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.